नमस्कार बहिणींनो, आज आपण 10 जानेवारी 2026 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स एक करून सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. ओके, सो आज आहे 10 जानेवारी 2026. आता पहिली अपडेट जी आली आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. ओके, सो मकर संक्रांत गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. 3,000 रुपये आता महिलांना मिळण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. ओके, सो बेसिकली 2.5 कोटींपेक्षा अधिक महिलांना मकर संक्रांत म्हणजे 14 जानेवारी 2026ला डिसेंबर प्लस जानेवारीचे एकत्र 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ओके, सो काहींना हे पैसे कदाचित नक्की 14 जानेवारीलाच मिळतील अशी अपेक्षा आहे, पण त्यासाठी KYC कंप्लीट होणं गरजेचं आहे. ओके, हा पॉईंट क्लिअर ठेवा, कारण की आता काही महिलांनी KYC कंप्लीट केली नाही किंवा त्यांची काहीतरी चूक झाली KYC कंप्लीट करताना, सो त्यांना पूर्ण पैसे किंवा पैसे न मिळण्याची दाट शक्यता आहे. ओके, जर KYC जर डेट वाढवून दिली तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझ्या चॅनल थ्रू अपडेट देईल. ओके, सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, ही पहिली अपडेट होती, कारण की मकर संक्रांतीला डिसेंबर प्लस जानेवारीचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये डायरेक्ट जमा होण्याची शक्यता आहे. ओके, ही पहिली अपडेट आहे. आता ही दुसरी अपडेट, डिसेंबर व जानेवारीची किस्त अजून बाकी. ओके, सी आता सध्या अनेक महिलांना डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 हे दोन्ही महिन्यांचे पैसे मिळालेले नाही आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे KYC पूर्ण न केलेली असणे आणि आता सध्या पडताळणी जोरात चालू असल्यामुळे ज्यांची KYC सुद्धा कंप्लीट आहे त्यांनासुद्धा अजून तरी पैसे मिळालेले नाही आहेत. ओके, आता अनेक लाभार्थींना डिसेंबरची व जानेवारीचे हप्ते अजून मिळालेले नाहीत आणि सरकारने अद्याप पैसे जमा कधी करणार आहे याचे पण सांगितले नाही आहे, कारण की त्यामुळे लोकांमध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. ओके, आता सरकारी सूत्रानुसार की डिसेंबर प्लस जानेवारी 3,000 रुपये हे पैसे तुम्हाला एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. ओके, सो विशेष म्हणजे 14 जानेवारी मकर संक्रांतच्या आसपास हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. ओके, पण हे फक्त ज्यांनी KYC पूर्ण केली आहे त्याच महिलांसाठी आहे. ओके, आता नवीन किस्त नवीन अपडेट. ओके, थोड्या वेळापूर्वी नवीन किस्त संदर्भातही बातम्या आल्या आहेत की 1,500 रुपये पेमेंटची तारीख आणि मग दोन्ही महिन्यांची एकत्र रक्कम मिळण्याची चर्चा तर झाली आहे. आता याविषयी असा आहे की 3,000 रुपये तुम्हाला 14 जानेवारीपर्यंत मिळतीलच. ओके, ज्यांनी KYC कंप्लीट केली आहे मिळतीलच अशी अपडेट आली आहे, किंवा 1,500 रुपये फक्त तुम्हाला डिसेंबरचे मिळणार जानेवारी महिन्यामध्ये. ओके, अशी सुद्धा काही ठिकाणी अपडेट आली आहे. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा की जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि तुमचे पुढील हप्ते 2026चे थांबू शकतात. तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं. म्हणून KYC खूपच महत्त्वाची होती. ज्यांनी केली आहे कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला पैसे मिळतील. ओके, आता रक्कम वाढण्याची चर्चासुद्धा केली आहे. ओके, सो काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे की यावेळी 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये मिळण्याची अपेक्षा होती असे अपडेट आले आहेत. ओके, सो KYCची आता बेसिकली तारीख कुठली होती शेवटची? 31 डिसेंबर 2025 होती, राईट? ही KYCची अंतिम तारीख होती. आत्ताच्या अपडेटनुसार तारीख वाढवण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे, अजून तर आलेली नाही आहे. ओके, जर आली तर मी तुम्हाला नक्की सांगा. ओके, आणि KYC प्रोसेस आणि महत्त्व. सरकारने KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर ठेवली होती, ज्यामुळे काही महिलांना पैसे मिळाले नाहीत आणि अडचणी आल्या. ओके, सो KYC इम्पॉर्टंट भाग होता आणि ज्यांनी केली आहे त्यांना 3,000 रुपये मिळून जातील जानेवारी मकर संक्रांतीपर्यंत. ओके, सो कोणाला पैसे मिळणार नाही त्याचं एक्झॅक्टली सांगायचं झालं तर आता बघा, KYC ज्यांची अपूर्ण आहे, आधार बँक लिंक नाही किंवा बँक खाते बंद इनॲक्टिव्ह आहे आणि चुकीची माहिती ज्यांनी KYCमध्ये फिलअप केली आहे त्यांना मिळणार नाहीत. ओके, आता योजनेतून एका महिन्याचे 1,500 रुपये मिळतात, पण आता 2 महिन्यांची एकत्र रक्कम 3,000 मिळण्याची शक्यता आहे. आता ओके, आता जर ही खरंच मिळाली तर ही अपडेट योग्य आहे असं समजावं लागेल, कारण की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे अजून तर मिळालेले नाही आहेत. ओके, आता आचारसंहिता पण लागू झालेली आहे. ओके, सो जानेवारी 14पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. ओके, सो पैसे मिळवण्यासाठी KYC पूर्ण करणे खूप महत्त्वाचे होते आणि ज्यांनी केले आहे मिळून जातील पैसे. ओके, सो आता
तुमची KYC पूर्ण आहे का ते तपासा तुम्ही. आधार बँक लिंक आहे का ते बघा आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का एवढंच फक्त तपासा. ओके. सो हे केल्याशिवाय तुमचे पैसे येणार नाहीत. ओके. सो आता ही जी स्कीम आहे लाडकी बहीण योजनेची ही चालूच राहणार. दर महिना तुम्हाला 1500 रुपये येऊन जातील. फक्त डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ओके. सो हे पैसे तुम्हाला मकर संक्रांतीला येऊ शकतात खूप साऱ्या भगिनींना. ओके. आणि ज्यांना काही प्रॉब्लेम आहे पेमेंटबद्दल किंवा काय लाडकी बहीण योजनाबद्दल KYCबद्दल ते मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि मग मला प्रश्न विचारा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल कमेंटमध्ये. ओके. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे अपडेट्स पैसे आले का नाहीत हे तपासायची प्रोसेस किंवा फॉर्म संबंधित माहिती हवी असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लाडकी बहीणबद्दल ज्या काही तुमच्या समस्या आहेत, ज्या योजनेबद्दल समस्या आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके.